पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक उद्यानं झालेली आहे, अनेक उद्यानं चांगल्या पद्धतीची डेव्हलप झालेली आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल की पिंपरी सौदागरमध्ये ज्या पद्धतीनं 2.25 किलोमीटरचं लिनियर गार्डन डेव्हलप करण्यात आलेलं आहे, हे गार्डन शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्यात कुठं इतक्या लांबीचं गार्डन नाही. त्याच धर्तीवर आज या ठिकाणी आपण जे पाहतोय 5 एकरमध्ये गार्डन डेव्हलप करतोय, परंतु हे गार्डन नुसतं गार्डन नव्हे तर या ठिकाणी जगातील 7 आश्चर्य दाखवण्यात येणार आहे. आणि ती आश्चर्य दाखवत असताना ती कशाची बनवली तर ती टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे भंगार मालापासून तयार केलेली ही 7 आश्चर्य आपण आज या ठिकाणी पाहताय. ही नुसती 7 न बनवता जवळजवळ 17 आश्चर्य आपण या गार्डनमध्ये डेव्हलप करतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही ज्यावेळेस या पिंपरी चिंचवड शहरात काम करत असतो, ते काम करत असताना प्रत्येक वेळेस काहीतरी नवं आणि चांगल्या पद्धतीचं देण्याचं काम आम्ही या भागात करत असतो. दादांचं आम्हाला नेहमी सांगणं असतं की जे कराल ते लॉंग लाईफ चांगल्या पद्धतीचं व्हावं आणि नीटनेटका असावं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आयफिल टावर असेल, बुर्ज खलिफा असेल, लिनिंग टावर असेल, सिडनी ऑपेरा असेल, अजंता कव असेल किंवा सागरडा, चिंचेन इतजा, ताजमहल, पिरॅमिड ऑफ गिझा, पेट्रो ऑफ जॉर्डन, कोलिसिया ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, अकोर वट ऑफ कंबोडिया, हॅपी चॅरियट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्रेव्ही फाउंटन आणि माउंट रशमोर असे 17 आश्चर्य आपण या 5 एकर गार्डनमध्ये दाखवतोय. आणि हे गार्डन आपल्या शहरातच नव्हे तर राज्यातून लोक या ठिकाणी पाहायला येतील अशा सुंदर पद्धतीने डेव्हलप करण्यात येणार आहे. हे गार्डन डेव्हलप करत असताना जवळजवळ 11 कोटी खर्च करून हे गार्डन डेव्हलप करत आहोत. झाडं, झुडपं, वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा अशी अनेक पद्धतींनी वेगवेगळ्या पद्धतीचं गार्डन या ठिकाणी डेव्हलप होत असताना नक्कीच पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना याचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होईल. उन्हाळ्याची सुट्टी असेल किंवा दिवाळीची सुट्टी असेल, प्रत्येकाला वाटतं आपण कुठेतरी परदेशात जावं, परंतु पिंपरी सौदागरमध्ये आल्यानंतर त्या परदेशाचा नक्कीच या ठिकाणी आपल्याला आनंद घेता येईल. आणि या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी थोड्याच दिवसामध्ये म्हणजे एक 4 ते 5 महिन्यामध्ये हे गार्डन खुलं होईल.